एका दिवसात कोल्हापूर दर्शन करायचंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जिथे कुठे राहता तिकडून रात्री तुम्हाला ट्रेन पकडून सकाळी कोल्हापूरला पोहोचायचं आहे। मी पण पुण्यावरून रात्री 9:40 ही ट्रेन पकडून सकाळी 5ला पोहोचलो कोल्हापूरला। रिक्षाने महालक्ष्मी मंदिर जवळच वन डे रूमचे 1000 रुपये भाडे देऊन रूम घेतली। तुम्ही सोलो असाल तर भक्ती निवास मध्ये 70 ते 90 रुपये भाडे देऊन राहू शकता। फ्रेश होऊन सकाळी 7ला रिक्षा करून आम्ही निघालो ज्योतिबाच्या दर्शनासाठी। ज्योतिबाचे दर्शन करण्या अगोदर आम्ही गेलो रंकाळा तलाव बघण्यासाठी। संध्याकाळी ह्या ठिकाणी तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे फूड स्टॉल बघायला भेटतील। नंतर आम्ही गेलो पंचगंगा नदीचे दर्शन करण्यासाठी। खूप लोक स्नान करण्यासाठी सुद्धा येतात। पंचगंगा नदीच्या काठी असलेल्या हनुमंतरायाचे दर्शन करून आम्ही गेलो दख्खनचा राजा असणाऱ्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी। ज्योतिबाला नतमस्तक होऊन ज्योतिबाचा गुलाल उचलून आमचे दर्शन खूप छान झाले। नंतर आम्ही ज्योतिबाची बहीण यमाई देवीच्या दर्शनासाठी यमाई देवीचं दर्शन केलं आणि आम्ही गेलो 1200 वर्ष जुना असलेल्या पन्हाळा किल्ला बघण्यासाठी। ह्याच ठिकाणी सिद्धी जोहरने वेढा घालून शिवाजी महाराजांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि महाराज पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जात असताना बाजीप्रभू देशपांडेंनी आपले बलिदान दिले। तोच तो पन्हाळगड। पन्हाळगडावर धान्य कोठार, अंबरखाना, सज्जा कोठी, 3 दरवाजा पॉइंट फिरून बाजूला असणाऱ्या हॉटेलमध्ये कोल्हापूर स्पेशल झुणका भाकर खाऊन खरडा, लोणचा, दही, कांदा आणि वांग्याचं भरीत असा सुंदर जेवण करून घेतला। तर चला आता आम्ही चाललो छत्रपती शाहू महाराज म्युझियम बघायला। तोपर्यंत 4 वाजले होते। मग रूमवर जाऊन थोडा आराम केला आणि संध्याकाळी 6 वाजता आम्ही गेलो श्री अंबाबाई म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी। गर्दी कमी असल्यामुळे आमचे दर्शन 1 तासात झाले। नंतर आम्ही रात्रीचे जेवण करून रात्रीची 11:30 ची ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला। तर मित्रांनो, ही होती कंप्लीट 1 दिवसाची आयटनरी फॉर कोल्हापूर।